रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरीसे अभिलाष झने परमपुरुषेश्वर पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तहरी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदैदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू दुसरे चरण संताची या प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमोता या माता पित्याचे पालन नमोता या माता पित्याचे पालन रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरेसे अभिलाष झने प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा मानव जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात राजा खूप जन्म फिरलास तेव्हा आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला मग सुंदर मनुष्य जन्म प्राप्त झाला ना मग संसाराच्या रंगामध्ये रंगण्यापेक्षा भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये रंगा असा गोड उपदेश करतात दोन शब्दाचा परिहार तो म्हणजे असा आजची जी ही कीर्तनाची सेवा आहे ही नैमित्तिक स्वरूपाची कीर्तन रूपी सेवा आहे आपले वैकुंठवासी अशोकराव चंपतराव गावंडे माजी मुख्याध्यापक नेताजी शाळा यांना जाऊन आज हे दुसरं पुण्यस्मरण आहे त्यांच्या जीवनातलं आणि आपल्या वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता त्यांचे चिरंजीव आमचे अमोल भैया अशोकराव गावंडे आणि डॉक्टर अतुल भैया अशोकराव गावंडे डॉक्टर साहेब या दोन्ही चिरंजीवांनी आपल्या वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता सुंदर हे ज्ञानयज्ञ सोहळा ठेवलेला आहे कारण गरुड पुराणाचं वर्णन करून बघा सज्जनो गरुड पुराण असं वर्णन करून सांगतं जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत लेकरांनी मायबापाची सेवा केली पाहिजे आणि आई असू द्या किंवा वडील असू द्या गेल्याच्या नंतर लेकरांनी त्यांच्या जीवनामध्ये 3 प्रकारचं दान करायचं विठ्ठल आई वडील आहे
आणि शास्त्र सांगतं मायबाप गेल्याच्या नंतर लेकरांनी त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता 3 प्रकारचं दान करायचं. नंबर 1 बापाच्या नावानं ज्ञानदान करायचं. नंबर 2 बापाच्या नावानं अन्नदान करायचं. आणि नंबर 3 बापाच्या नावानं पिंडदान करायचं. 3 प्रकारचं दान करायचं आणि आपल्या आई वडिलाच्या ऋणातून मुक्त व्हायचं. विठ्ठल कारण या मायबापाचं ऋण आहे आपल्यावर. मग ऋणातून मुक्त होण्याकरता हे कार्यक्रम करणं गरजेचे आहेतच, करावेच लागतात. कारण या मानवी शरीरावर 3 जणांचे खूप ऋण आहेत. पहिले ऋण आहे जगाच्या मालकाचे, दुसरे ऋण आहे साधू संतांचे आणि तिसरे उपकार आहेत मायबापाचे. मायबापाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता फक्त 3 प्रकारचं दान करायचं. आणि आजच्या तिथीला बाबा जास्त महत्त्व दिलंय. वर्षातून 3 तिथ्या महत्त्वाच्या असतात. आपल्या घरातील एखादा व्यक्ती गेला तर त्यांच्या नावानं 3 प्रकारचे 3 दिवशी दान घडलं पाहिजे. नंबर 1 अक्षय तृतीया, या दिवशी सुद्धा त्यांना अन्न दिलं जातं. नंबर 2 पितृ पंधरवाडा, या दिवशी सुद्धा मात्र त्यांना अन्न दिलं जातं. आणि विशेष म्हणजे आजची तिथी, आजच्या तिथीला वरून पितर भोजन मागण्यात वडिलांची पुण्यतिथी, वडिलांची पुण्यतिथी, स्वर्गी पितारा जेवती, स्वर्गी पितारा जेवती, जेव घालिल्या देवा, जेव घालिल्या देवा, स्वर्गी स्वर्गीचे पितर जेवती, जेव घालिल्या देवा, जेव घालिल्या ज्ञानदेव. वडिलांची पुण्यतिथी, स्वर्गीचे पितर जेवती. आजच्या तिथीला जास्त महत्व दिलं. महत्व मग आजच्या तिथीला लेकरांनी बापाच्या नावानं होईल तेवढं अन्नदान करायचं. बापाच्या नावानं लेकरांना होईल तेवढं वस्त्रदान करायचं. आजच्या सारखं पुण्य त्याला दुसरं कोणतंच नाही. कारण आजचा दिवस म्हणजे लेकराच्या जीवनातला एक पर्व काळ सांगितला. पुरुषाशी पर्व काळ, जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ, धर्माची ती वेळ अति पवित्र. आजच्या तिथीला जास्त महत्व दिलं. आजच्या तिथीनं जर लेकरानं जर मायबापाच्या नावानं अन्नदान दिलं, आजच्या तिथीला जर लेकरानं जर कीर्तन त्यांच्या नावानं ठेवलं तर हेच पितर वरून लेकराला आशीर्वाद देत असतात. जय हो. दान दर लेकरांनी मायबापाच्या नावाने केले, तुकोबऱ्या म्हणतात हेच पितर वरून लेकराला आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा किंवा त्यांचे सदा. आता काय काय ठिकाणी बरेच महाराज लोक म्हणले महाराज अभंग कोणचा आहे हो, कोणता महाराज प्रमाण घेतो, पण अभंग सापडाना कोणता येतं. आपल्या वारकरी संप्रदायातले भीष्माचार्य निवृत्ती बाबा वक्ते नेहमी हा कीर्तनामध्ये अभंग घेतात. अभंगाची सुरुवात आहे, धन्य हरिभक्त जन्माला ज्या वंशी, सकळ कुळाशी तारियेल, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, वंशी भक्त राज व्हावा कोणी, त्याचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिती तया कुळा किंवा त्यांचे सदा. लेकरांना जर मायबाप होते तेव्हा बी सेवा केली आणि गेल्याच्या नंतर शास्त्राने सांगितल्याप्रमाणे 3 प्रकारचं दान केलं
तरच वरून पितर आपल्याला आशीर्वाद देतात. एक जण म्हणे मी मायबापाची सेवा केली नाही आणि मायबाप मेल्याच्या नंतर पिंडदान सुद्धा केलं नाही, काय पडन माझ्या पदरात? महाराज म्हणले शाप पडतो. वंशधुराचारी पुत्र झाला, वंशधुराचारी पुत्र झाला, वंशधुराचारी पुत्र झाला, वंशधुराचारी पुत्र झाला. आहा त्याचे करीती पितर, वंशधुराचारी पुत्र झाला, वंशधुराचारी पुत्र झाला. आहा त्याचे त्यांचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. महाराज म्हणतात मायबाप होते तेव्हा सुद्धा सेवा केली नाही आणि मायबाप गेल्याच्या नंतर जर वर्षातून 5 पात्र जर त्यांच्या नावानं जर उठवत नसताल वरून हे पितर शाप देतात. माझी या तळमळे, माझी या तळमळे, तुझे होईल वाटोळे, तुझे होईल वाटोळे, तुझे होईल माझी या तळमळे, तुझे होईल एकदा का या पित्रांचा जर घरामध्ये शाप बसला नाही, जर लेकरांना कार्यक्रम केले तर तुराट्या मोरड्यासारखे बोट मोडून शाप देतात. अरे याच्याकरता किती कष्ट केले मी, याच्याकरता सगळं केलं मी आणि मी गेल्याच्या नंतर जर वर्षातून 5 पात्र जर माझ्या नावानं उठवत नसल. आता कीर्तन झाल्यावर बाबा बरेच लोक म्हणतात आम्हाला महाराज अहो घरामध्ये पैसा भरपूर आहे हो, आमच्या पैशाची कमी नाही, काही कमी नाही, पण घरामध्ये सुख नांदत नाही, याला काय कारण असन? महाराज म्हणतात लक्ष देऊन ऐका, तुमच्या घरामध्ये भरपूर पैसा आहे पण तुम्हाला जर सुख नांदत नसन, थोड्या थोड्या कारणावरून जर घरामध्ये माय लेकीचं पटत नसन, थोड्या थोड्या कारणावरून जर घरामध्ये सासू सुनाची किरकिरी निर्माण होत असन, मुलगा लग्नाला आलाय लग्न होत नाही, डिग्र्या भरपूर झाल्या पण नोकरी लागत नाही, पैसा भरपूर आहे पण सुख नांदत नाही, बंगला चांगला बांधला पण त्याला चिरा पाड्या, समजून चालायचा घरामध्ये पितृदोष झाला. ज्यांना ज्यांना पितृऋणातून मुक्त व्हायचंय त्यांनी हे कार्यक्रम करणं गरजेचं आहे. लक्ष देऊन ऐका, ज्यांना वाटतं मी ब्रह्मांडाचा मालक व्हावं त्यांनी ब्रह्मदेवाची साधना करा. ज्यांना वाटतं नवरा बायकोचं प्रेम टिकून राहावं त्यांनी शंकर पार्वतीची उपासना करा. ज्यांना वाटतं माझा वंश विस्तार चांगल्या प्रकारे चालावा त्यांनी पितराची साधना करा. पण आता काळ थोडा विचित्र आला बर का सर, काळ थोडा विचित्र आला. विचित्र कसा विचित्र आला? लोक या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत. आता कोण्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत? लोक म्हणतात महाराज मायबाप मेले मग त्यांच्या नावानं केलेलं ज्ञानदान, त्यांच्या नावानं केलेलं अंडदान, त्यांच्या नावानं केलेलं पिंडदान कुठं तिथपर्यंत पोहोचतं का? हुशार लोक झालेत, हुशार नाही अति हुशार झालेत लोक, या गोष्टी विश्वास सुद्धा ठेवत नाही. नाही नाही, मायबापाची सेवा सुद्धा सध्याच्या काळात कोणी करत नाहीत. तुम्ही जर पुण्याला गेला असताना कधी तर पुण्याला एक वैकुंठ स्मशानभूमी म्हणून प्रसिद्ध आहे सर, आणि तिथं कोरोनाच्या काळामध्ये जे आई वडील गेले का काही माणसाचे त्यांचे आस्ती अजून तिथं बांधून ठेवलेले आहेत नावानी, अजून पण लेकरांना आणल्या नाही. म्हणजे असा पडता काळ आहे, लोक मायबाप होते तेव्हा सुद्धा सेवा करायला तयार नाहीत आणि अशा पडत्या काळामध्ये या लेकरांनी मायबापाची सेवा केली, यांच्याकरता जोरात टाळी वाजवा एकदा. खूप पडता काळ आहे महाराज, अशा पडत्या काळामध्ये सेवा करणं म्हणजे खरंच त्या मायबापे करिता सेवा एका जनार्दनी देवा वरिष्ठ, एका जनार्दनी देवा वरिष्ठ, एका जनार्दनी देवा वरिष्ठ. मायबाप करिता सेवा एका जनार्दनी देवा वरिष्ठ, एका जनार्दनी देवा वरिष्ठ, एका जनार्दनी देवा. तुक माने मायबाप, मायबापे अवघी देवाची
गावामध्ये देव दिसले त्याला कोणतीच तीर्थयात्रा करायची गरज नाही. आपण जाणकार मंडळीत खरं सांगा, पंढरपूरला किती जण गेले? हातवर करा बरं. पंढरपूरला आले का सर? सगळे जण जाऊन आले? वा वा. नाही किती जण गेले? हातवर करा, त्याच्याकडे बघतो एकदा. आलात ना सगळे जण जाऊन? मग खरं सांगा, पंढरपूरला कुणाचं मंदिर आहे? पांडुरंगाचं. आणि चंद्रभागेत पाण्यामध्ये कुणाचं मंदिर आहे? पुंडलिकाचं. मग खरं सांगा, पुंडलिकामुळे विठ्ठलाला किंमत आहे का विठ्ठलामुळे पुंडलिकाला किंमत आहे? पुंडलिकामुळे विठ्ठलाला. बरं, पुंडलिकामुळे विठ्ठलाला किंमत आहे का पुंडलिकानं 2 जणांची सेवा केल्यामुळे विठ्ठलाला किंमत आहे? पुंडलिकानं 2 जणांची सेवा केली. कुणाची? बायकोची मेवणीची. नाही नाही नाही. हा, माय बापाची सेवा केली पुंडलिकाची. लिहून घ्या पुंडलिकानं काय केलं. अरे जगाचा मालक भेटण्याकरता आला. पुंडलिका भाव देखून निकाटा, भाव देखून निकाटा, भाव देखून निकाटा. देवे सोडिले, देवे सोडिले, देवे सोडिले वैकुंठ. कैसा रे निंदा करू नका. दुसऱ्याला मोठं म्हणत चला, माणूस आपोआप मोठा होत असतो. तसं तुमचं लेकरूच आहे. नाही तुमच्याकडे माईक, तुम्ही मोकळे प्रमाणे द्या. इने करे बाबा, तुम्ही बी द्या, पण माझ्या हाताला येईन असं द्यायला लांबून देऊ नका. विठ्ठल. आपण पंढरपूरला जाणारे मंडळी आहेत. पंढरपूरला गेल्याच्या नंतर चंद्रभागेमध्ये पुंडलिकाचं मंदिर आहे. आणि पुंडलिकानं कुणाची सेवा केली नाही, फक्त मायबापाची सेवा केली. आणि जगाचा मालक भेटायला आला पुंडलिकाला. पुंडलिका, अरे मी तुला भेटायला आलो. पुंडलिक म्हणे देवाला, देवा मायबापाची सेवा करायलो, जास्त बडबड करू नको. जर आपल्या बोलण्यामध्ये जर मायबापाची झोप जर उडाली ना, तुझ्यात आणि माझ्यात भांडण लागन. कोण बोलायले कोणाला? पुंडलिक देवाला म्हणायला लागलाय, देवा माझी पित्याचे होईल निद्राभंग, न घडो प्रसंग बोलण्याचा. देवा बोलू नको, माय बापाची सेवा करायलो. मग देवानं सांगितलं, पुंडलिका माय बापाला झोप लागेपर्यंत मी काय करू? पुंडलिकानं वीट घेतली आणि माग फेकली. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. मग घ्या वाक्य लिहून. नाही देवाची सेवा केल्याच्या नंतर मायबाप भेटतील का नाही सांगता येत नाही. देवाची सेवा करून मायबाप भेटतीलच सांगता येत नाही. पण मायबापाची घरी बसल्या बसल्या सेवा करा, जगाचा मालक तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. हे जिवंत उदाहरण माझ्या भक्त पुंडलिकाचे. कारण या जगामध्ये मायबापापेक्षा जास्त प्रेम कुणीच करत नाही. ही सगळी दुनिया स्वार्थापोटी प्रेम करते, स्वार्थापोटी. पण निस्वार्थपणाने प्रेम करणारे फक्त जगात 3 जण आहेत. नंबर 1 जगाचा मालक निस्वार्थपणाने प्रेम करतो. नंबर 2 साधू संत निस्वार्थपणाने प्रेम करतात. आणि नंबर 3 मायबाप निस्वार्थपणाने प्रेम करतात. बाकीची दुनिया स्वार्थापोटी प्रेम करते, स्वार्थापोटी. आपल्याकडे पैसा आला तरच लोक आपल्याला ओळख देतात. ही स्वार्थी दुनिया आहे. खरं सांगा सर, तुम्हाला तुमच्या पाहुण्या रावण्याचे फोन येतात ना? मग चांगलं चालू असले येतात का? हिचकाल्याव का चांगलं चालू असलं आपोआप फोन येणार. जव चाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा, बहीण म्हणे जव चाले मोठा धंदा जब तक अपने पल्लों में पैसा है तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई मीठा न बोले, सब पैसे के भाई, आराम के सब संग साथी,
मतलब के दुनिया में सब लोग कोई किसी का नहीं। जब टिकट मिला है जाने का डेरा स्मशानों की ओर से, जलाने वाले लाखों थे जलने वाला कोई नाही। बरेच माणसं म्हणत होते महाराज घरातले लेकर बाळ लय आमच्यावर प्रेम करते तो, पण कोण कोणावर किती प्रेम करतं हे पाठीमागं कळालं ते रोग आला होता तेव्हा। कोणता रोग आलता गुरुजी? कोरोनाच्या काळामध्ये कळालं। बरेच माणसं म्हणत होते महाराज मी लय सुखी आहे, लेकर बाळ आहेत माझ्या मागं, पण स्वतःचा बाप पॉझिटिव्ह आला तेव्हा पोटच्या लेकरानं बापाला फेकून भाकर वाढली। घडला का नाही हा प्रसंग त्याच्या जीवनामध्ये? काय वाटलं असेल त्याला? नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे सगळी दुनिया स्वार्थी आहे, स्वार्थी, पण निस्वार्थपणाने प्रेम करणारे माय बाप आहेत। कधीच लेकराकडून स्वार्थ ठेवत नाही तो, कधीच नाही अजिबात। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आणि आईसी कळवळ्याची जाती करेला भाविना प्रीती। आणि या जगामध्ये अजून बी बघा माईपेक्षा जास्त प्रेम जगात लेकरावर बापाचं असतं बघा। पण काळ बदलला, बापाचं प्रेम लेकरावर आहे हो, पण जाणवत नाही। म्हणजे बाप प्रेम करीत नाही का लेकरावर? लय लेकरावर प्रेम करतो, माईपेक्षा प्रेम करतो, पण बापाचं प्रेम झाकू नये, उघड पडलं नाही बापाचं प्रेम। बापाचं लेकरावर प्रेम आहे पण रट्टी देऊन असते, आणि माईचं प्रेम चोंबळून असतं लेकराला चोंबळून। मग बाप प्रेम करीत नाही का? आपण जाणकार मंडळीत, आई सुद्धा लेकरावर प्रेम करते आणि बाप सुद्धा लेकरावर प्रेम करतो, पण आईमध्ये आणि बापामध्ये जमीन आसमानचा फरक आहे लेकरावर प्रेम करण्याच्या पद्धतीमध्ये। बघा तुम्ही अजून बी घरामध्ये जर लेकरू रडत असलं तर आई पण उचलते लेकराला आणि बाप सुद्धा उचलतो, पण खरं सांगा लेकरू रडत असताना आईनं उचलल्यावर आई लेकराला कडेवर घेती का खांद्यावर घेती? जाऊ का घरी मी? कुठं घेती? कडेवर घेती। का? आईची फक्त एवढीच अपेक्षा असते, जे मला दिसतं का ते माझ्या लेकराला दिसावं, एवढीच आईची अपेक्षा असते। आपण जाणकार मंडळीत पटकन सांगा, घरात लेकरू रडत असताना बाप पण लेकराला उचलतो, पण बाप लेकराला कडेवर घेतो का खांद्यावर घेतो? खांद्यावर घेतो। बापाचं एवढं तात्पर्य असतं, जे मला दिसत नाही का ते माझ्या लेकराला दिसावं, ही बापाची अपेक्षा असते सज्जन। हे बाप करी जोडी लेकराचे वडी, 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 बाप करी जोडी
प्रेम असतं सजन लेकरावर. हे आहेत तोपर्यंत बापाचं प्रेम कळत नाही हो. पण घरातला बाप निघून गेला ना, मग जेव्हा जिम्मेदारी घराची लेकरावर पडते का, तेव्हा लेकराला बाप आठवल्याशिवाय राहत नाही सजन. बापासारखं प्रेमच कोण करीत नाही. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कणा, त्याच्या हृदयात जणू लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. जेव्हा पाया निघून गेला ना बाप घरातला, तेव्हा घरातली परिस्थिती बघा सजन. मग म्हातारा बी बाप घरामध्ये असावा, पण जिवंत असावा. कोण्या पाप्याची सुद्धा नजर जात नाही घराकडे. विठ्ठला लेकरावर तुकोबऱ्या म्हणतात, लाखाचा बंगला बांधा. तुम्ही लाखाचा जरी बंगला बांधला, त्या बंगल्याला तुम्ही किती हजाराचा कलर मारला याला किंमत नाही. बंगल्याला तुम्ही किती हजाराची स्टाईलची फरशी लावली याला किंमत नाही. तुकोबऱ्या म्हणतात, बंगला ज्याच्यावर उभा आहे का त्याला किंमत आहे. बंगला उभा कशा वाचतो? पायावर. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा बंगल्याचा पाया काढून बघा काय राहतं का खाली शिल्लक. पायाविना भिंत तातडीची, अरे बंगला किती लाखाचा कोटीचा बंगला बांधला याला किंमत नाही. तुकोबऱ्या म्हणतात, किंमत पायाला आहे. पाया जर काढून घेतला पूर्ण बंगला कोसळल्याशिवाय राहत नाही. पाया विना भिंत. मग सगळ्यात श्रेष्ठ प्रेम बापाचं फक्त जाणवत नाही हो. किती बाप प्रेम करतो लेकरावर. रामायणामध्ये गोड प्रसंग आला. प्रभू रामचंद्रांना वनवास निश्चित झाला आणि ही बातमी कळाली दशरथ राजाला. दशरथ राजाने टाहूच फोडा, डोळ्यामध्ये पाणी आलं. रामा, मला सोडून जाऊ नको बाळा. अरे नवसा केल्याच्या नंतर तू मला जन्माला आलास, आणि तू जर वनामध्ये जर मला सोडून जात असेल. दशरथ राजाला आपल्या लेकराचा विरह सहन व्हायला महाराज. अरे माझ्या रघुनंदना, नको जाऊ बाळा वना, मजाला प्रेम पाना, कोणा पाजू राघवा. बाळ माझे केविलवाने, कोठे पेशील बाळा पाणी, कसा कोपला कैवल्य धामी, परतोनी ये रे श्रीरामा, परतोनी ये रे श्रीरामा. दशरथ राजाने टाव फोडला रामा. दाडू नको वनी राम, कै कै दाडू नको वनी राम. दशरथ राजाने टाव फोडला. दाडू नको वनी राम, कै कै दाडू नको वनी राम. दाडू नको वनी राम, कै कै दाडू नको वनी राम.
टाव फोडा रामा ए रघुनंदना तू जर मला सोडून गेला तर माझ्या जीवाचं कसं व्हायचं बाबा. 2 पाट आहेत बघा त्याचे. टाकोनी गेला राम कसा मला टाकोनी गेला राम. आणि आपलं लेकरू वनवासामध्ये जात आहे दशरथ राजाने पाहिलं आणि रामाच्या नावानं टाव फोडा रामा 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 रामा. आणि दशरथ राजाने आपल्या लेकराचा विरह सहन झाला नाही आणि प्राण सोडून दिला. इतका बाप आपल्या लेकरावर प्रेम करत असतो विठ्ठल. कारण बापाचं महत्व जरा वेगळं सांगितलं बघा शास्त्रामध्ये बघा तुम्ही ग्रंथामध्ये बघा तुम्ही. बापासारखं प्रेम करत नाही. बाप प्रेम करतो पण बापाचा स्वभाव तापड असतो. नारळासारखं प्रेम असतं बापाचं नारळासारखं. बाहेर दिसताना कडक दिसतंय पण फोडल्यानंतर अमृताचा पाना देणारं प्रेम म्हणजे बापाचं असतं. याची जाणीव होत नाही कुणाला सजन. कारण कोणता बी कीर्तनकार आला तर आईचेच गोडे जास्त गातो. बापाचे महत्व देत नाही ना त्याच्यामुळे ते मेळ लागत नाही. पण एकाच अभंगामध्ये तुकोबाराने सांगितलं बापाचं लेकरावर किती प्रेम असतं. बाप करी जोडी लेकुराचे वडी आपुली कुरवंडी वाळवणिया. कुरवंडी म्हणजे काय शरीर. बाप लेकरा करता पूर्ण शरीर उन्हामध्ये ठेवतो एकच कारण माझं लेकरू फक्त सावलीत राहिलं पाहिजे. खरं सांगा मायबाप मेल्याच्या नंतर इस्टेट कोणाच्या नावानं होते हो. कोण म्हणलं महाराज लोकांच्या नाही कुणाच्या नावानं होते बाबा लेकराच्या नावानं. मग विचार करा त्या बापानं किती कष्ट केले. इतके केलेले कष्ट इतका केलेला त्रास सहज आपल्या लेकराच्या नावानं करून देतो. एकाएकी केला मिरासी साधनी कडे वागवणी भार खांदी किंवा भार माता. तुकोबऱ्या म्हणतात बापासारखं प्रेम जगामध्ये कुणीच करत नाही. फक्त बापाची जाणीव लोकाला होत नाही म्हणून हे दुःखाची शोकांतिका आहे विठ्ठल. लोकांकडे भरपूर पैसा झाला बाबा खूप पैसा आहे लोकांकडं पण एक कार्यक्रम करणं म्हणजे खूप त्यांच्या जीवावर चाललंय. आज कोटीनं पैसा आहे लोकांकडे कोटीनं पैसा पण मायबापाचा जर अंत्यविधीचा कार्यक्रम करायचं म्हणलं तर लय जड चाललंय लोकांना. लय जड म्हणजे कसं चाललंय सेवाच करू वाटाना त्यांना नको वाटायला. पैसा किती बी सोडते पण मी सेवा करायला तयार नाही म्हणते बाबा. परवा दिवशी पैठणला मला एक जणानं 10वाच गुत्ता द्याला बाबा. आता कीर्तनात बी सांगू वाटाना 10वा डायरेक्ट गुत्ता द्याला. खूप मोठ्या घरातलं पोरगं होतं. आता किती पैसे दिले मी तुम्हाला कीर्तनात सांगत नाही कीर्तन झाल्यावर सांगन तुम्हाला. मी म्हणलं दादा काय काम आहे. काय नाही म्हणे महाराज आपल्या वडिलांचं गंगापूजनात 10व्याचा कार्यक्रम आहे म्हणे पैठणला करायचा आहे. करू म्हणलं या मग तुम्ही. ते म्हणे माझं तर येणं होणार नाही बापाच्या 10व्याला. अरे म्हणलं तिथं विधी करायला तर तू पाहिजे ना. ते म्हणे पैसे किती लागतील तितके सांगा पण माझं येणं होणार नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे महाराष्ट्राची. खूप मोठी शोकांतिका आहे. मग मी आधी लय मोठे पैसे सांगितले. माझ्या फोनपेला पैसे तयार झाले आले माझ्या फोनपेवर. पण 10व्याच्या टायमाला सगळा कार्यक्रमाचं नियोजन केलं बाबा. मी कीर्तन बी म्हणलं मीच करतो कशाला कुणाला बोलायचं. मृदंगाचार्य जवळचाच बोलवा गायक जवळचेच बोलवले. पण 10व्याच्या टायमाला एक अडचण आली ना पांडुभाऊ. कोणची आली मुंडन करायची. मी त्याला फोन केला म्हणलं दादा अरे सगळं केलं मी ऍडजस्ट पण ते टक्कल कोणाचं करू. ते म्हणे ज्याचं कीर्तन ठुलं त्याच करा पण मी काय येत नाही. हे हसण्यासारखं वाटायला पण ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे खूप मोठी. आज लोकांकडे खूप मोठा पैसा आहे पण माय बापाची सेवा करायला जड चालली. अशा पडत्या काळामध्ये या बापाची या लेकरांनी सेवा केली. नक्कीच माय बाप भाग्यवान आहे. धन्य माता पिता तयाची या आणि मायबापाच्या ऋणातून मुक्त व्हायचं. संपलं मायबापाचं ऋण. कुठपर्यंत आहे मायबापाचं ऋण. जन्माला घातलं मायबापानं. कारण या मानवी शरीरावर 4 जणांचे उपकार आहेत. लिहून ठेवा. नंबर 1 देवाचे आपल्यावर खूप उपकार आहेत. नंबर 2 मायबापाचे आपल्यावर उपकार आहेत. नंबर 3 शास्त्राचे आपल्यावर उपकार आहेत. आणि नंबर 4 संतांचे आपल्यावर उपकार आहेत. या जगाच्या मालकाचे खूप आपल्यावर उपकार आहेत. तुम्ही म्हणता काय उपकार आहेत. अरे त्यानं आपल्याला जीवदान दिलं हे खूप मोठं उपकार केलं जगाच्या मालकानं. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायेन गुण तयाचे. जगाच्या मालकाचे उपकार आहेत. त्याने आपल्याला जीवदान दिलं मग त्याचं भजन करायचं आणि त्याच्या ऋणातून मुक्त व्हायचं. कारण आपल्याला हे पुन्हा पुनर्जन्म दिल्यासारखं झाले. कसं झालं पाठी
जगाच्या मालकानं जीवदान दिलं. कोणतं जीवदान दिलं? आपण हुशार माणसे, पाठीमागं ते रोग आला होता आणि त्या रोगामध्ये सर दवाखाना विकत घेणारे मेले, करोडपती लोक त्याच्यामध्ये गेले. मग त्याच्यात तुमचा आमचा नंबर लागला नाही. हे देवानं केलेली आपल्यावर खूप मोठी कृपा आहे. बर्वे झाले आजीवरी, नाही पडिलो कोरोनाची आहारी. वाचून आलो येतवरी आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. हे जगाच्या मालकानं दिलेलं बोनस आयुष्य. आता दिलं ना आयुष्य, मग मरेपर्यंत त्याचं भजन करायचं आणि त्याच्या ऋणातून मुक्त व्हायचं. संपलं देवाचं ऋण. नंबर 2 मायबापाचं ऋण आहे आपल्यावर. मग शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे 3 प्रकारचं दान करायचं आणि मायबापाच्या ऋणातून मुक्त व्हायचं. संपलं मायबापाचं ऋण. राहिले 2 ऋण. शास्त्राने सांगितलेल्या मार्गानुसार आपण चालायचं, शास्त्राचं ऋण सुद्धा संपलं. आणि शेवटचं ऋण राहिलं साधू संतांचं ऋण. साधू संतांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवला. मार्ग दाखवून गेले, 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 मार्ग दावणी गेले आधी, मार्ग दावणी दयानिधी संत ते संत महात्मे आपल्या करताच अवतार घ्यावा लागला. मग त्यांची ऋण आहेत आपल्यावर. जे मार्ग आपल्याला दाखवला त्या मार्गानुसार आपण चालायचं. कारण संत महात्मे योग्य मार्ग दाखवतात आणि पंढरपूरच्या विठ्ठलापर्यंत पोहोचवतात. तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे आणि भरवसेने भेटे पांडुरंग. कारण संत महात्म्याची इतकी कृपा आहे आपल्यावर. साधू संत आपल्या करता नीच दर्जा प्राप्त केला. पाया पडले आपल्या लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला. नाही नाही, नाद बाबा आपल्याला माय बापाची उपमा दिली. करा रे बापानो साधन हरीचे आणि जनी करणीचे करू नका. माय बाप मनुष्य जन्म एकदाचे. माणूस कर्म चांगले बी करतो आणि कर्म वाईट पण करतो. पण वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा करणे ते हेची करा. पाया पडले आपल्या साधू संत. कर जोडोनी विनवित तुम्हा वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव तू विषय कामा वासुदेव वासुदेव म्हणा नका. तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वा टाळी वाजवा एकदा बाबा करता. अजून खोड बोललंय बरं काय. आपला परिसर महाराज लय त्यांनी पिंजून काढा. मोठे मोठे महात्म्याचे कीर्तन. नाही नाही, आपला परभणी जिल्ह्यातले सप्ते त्यांनी टिकून ठेवले. जोरात टाळी वाजवा एकदा जोरात. हे खूप मनाचा मोठेपणा आहे. पाथरी तालुक्यामध्ये मला पहिल्यांदा त्यांनीच आणलं बरं काय कीर्तन करण्याकरता. मग त्याच्यापासूनच सुरुवात आहे. विठ्ठल कर जोडोनी विनवित तुम्हा. दादा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. लोक लय हुशार. महाराज काऊन म्हणायचं वासुदेव वासुदेव. महाराज म्हणतात क्षणभंगूर नाही भरवसा. राजा
अरे ग्रास गिळेसारखा हाती नाही. भोजन करण्याकरता बसलेला मनुष्य मोरड्याला घास तोंडामध्ये जाईल का नाही याची सुद्धा शाश्वती नाही हो. सकाळी पाहिलेला माणूस संध्याकाळी बघायला भेटना आणि संध्याकाळी बघितलेला मनुष्य सकाळी माणसाला बघायला भेटना. मग साधू संतांना सांगितलं राजा जी स्थिती आहे उद्याचा विचार करू नका. उद्या कुणी बघितलाय दिसणार सुद्धा आहे का नाही आपल्याला माहित नाही. मग साधू संतांची इतके उपकारी साधू संत म्हणतात आहेच त्या स्थितीमध्ये भजन करा. लोक लय हुशार लोक म्हणजे महाराज म्हातारपणामध्ये करू ना भजन म्हातारपणामध्ये करू ना भक्ती. पण नामदेव महाराज गाता वाचून बघा नामदेव महाराज म्हणले सावधान तुला वाटण मी म्हातारपणामध्ये भजन करेन पण तू म्हातारपणातली अवस्था आहे की अभंगामध्ये. आयुष्य सरलियासाठी आयुष्य सरलियासाठी तुझ्या हाती येईल काठी मग चावेना भाकर रोटी मग चावेना भाकर रोटी नाक हलवती लागले लागले सावधान 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 शब्द कसा कधी असतो गुरुजी माहिती का. पुढे जर काही धोका असला अगोदरच सावधानतेचा बोर्ड असतो. रस्त्याचं काम चालू झालं आणि पुढे जर पुलाचं काम चालू असलं अगोदरच बोर्ड दिला जातो सावधान पुढे रस्त्याचं काम चालू आहे म्हणजे सावधान शब्द टाकला. म्हातारपण यायच्या अगोदर नामदेव महाराज म्हणले सावधान म्हातारपणाचा विचार करू नका बिकट अवस्था होईल म्हातारपणात. आणि ब्राह्मण देवतांनी वयाच्या 22व्या वर्षी देवबापानं सावध केला आपल्याला सावधान आता सावध जायचं ना आपल्याला सगळ्याला कीर्तन झालं. सावधान समय कधी सावध केलं 22व्या वर्षी. पण त्या टायमाला कुणीच सावध राहत नाही सगळे आपल्यात मस्तीत असतात ते नवरदेव त्या करवाल्या आणि त्या नवरदेवापेक्षा नसलेल्या असतात कुणी सावध राहत नाही. हे लग्नातले मंगलाष्टक हे नुसते मंगलाष्टक समजू नका हे सावधानतेचे इशारे आहेत. एका ब्राह्मण देवतांनी सावधान शब्द टाकला मंगलाष्टक करून सावधान गुरुजी. आणि हे सावधान शब्द एका महात्म्याच्या कानावर पडला आणि ते महात्मे लग्नातून पळून गेले. सावध झालं सावध झालं ते सावधान शब्द एका महात्म्याच्या कानावर पडा आणि भर लग्न मंडपातून ते महात्मे पळून गेले अजून बी वापस आले नाही. गुरुजी त्यांचं नाव काय. अरे वा जाणकार माणसं आहेत. असे माणसं म्हणल्या तुम्हाला 2 वर्ष सोडलं नसतं पण काय करावं आता सगळ्यात लग्नाला जायचं त्याच्यामुळे सावधान हा सावधान शब्द अगोदरच साधू संतांना दिल्या. मग सावध राहिलं पाहिजे आपण. काय उपकार आहे साधू संतांचे राजा. अरे मनुष्य जन्म माणसाला एकदाच आहे आणि या मिळालेल्या मनुष्य जन्मामध्ये फक्त देवाचं भजन करा. कशामुळे करायचं तुम्हाला जर माया जाळातून जर सुटवणूक पाहिजे असेल भजनाशिवाय दुसरा मार्गच नाही. भजन तिथं कामा येतं विठ्ठला. हरी हरी तुम्ही मनारे सकळ 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 हरी हरी माया
त्याने माया जाळातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असन फक्त एकच काम आहे, जगाच्या मालकाचं भजन करा, तिथून माणूस मुक्त होतो. म्हणून या हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा, ए हरिनामासी जमा, शेवटी येईल तुमच्या कामा, शेवटी येईल तुमच्या कामा, शेवटी येईल तुमच्या कामा. करा हरिभक्ती परलोक येईल कामा, आणि सोडविल यमापासून या साधू संत पाया पडे राजा. मनुष्याचा जन्म एकदाच आहे, मग मिळाला तुला मनुष्याचा जन्म, मग संसाराची आसक्ती कमी कर. संसाराच्या रंगामध्ये रंगण्यापेक्षा रंग रंग रे श्री रंग, रंग रंग रे श्री रंग, रंग रे श्री रंग, रंग रे श्री रंग. काल भुलला श्री पतंग, काल भुलला श्री पतंग, शरीर जायचं साधू संत राजा. मनुष्य जन्म मिळाला, संसार कमी कर बाबा. पण ज्ञानोबराय म्हणतात या लोकांना संसाराची जास्त हौस झाली. साया असे करीची प्रपंच दिल्याची राजा, मनुष्य जन्म एकदाचे. मग संसाराची आसक्ती कमी करा, संसाराच्या रंगामध्ये न रंगता रंगे रंगे रे श्रीरंगे, काय भुलला अशी पतंगे. का देवाच्या भजनामध्ये रंगा. महाराज म्हणतात हे जन्म एकदाच आहे, कधी पडन सांगता येत नाही. एक मनुष्य जन्म शेवटची पाळी. एक मनुष्य जन्म शेवटचा आहे, कधी पडन सांगता येणार नाही. देह जाणार जाणार, 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 याशी काळोख खाणार, देह जाणार जाणार, याशी काळोख खाणार, देह जाणार जाणार, देह जाणार. पुंडलिकासाठी त्याची चाले बरं का, नाही तर माता गाण्याची नाव. राजा देह जाणार जाणार, अरे जाणार एक दिवस, मग जायच्या अगोदर सावध राहा आणि पंढरीश परमात्म्याचं भजन करा. का रंगे रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, धरेसे अभिलाष जने. त्यो म्हणे परिवार हा नो हे तुझा हा परिवार. अरे तुझा परिवार जर इतका तुला जर वाटत असन, रावणाचा कमी परिवार होता का? रावणाचा परिवार सोबत आला नाही, आपला कधी परिवार सोबत येणार आहे? नो हे तुझा हा परिवार, द्रव्य दाराक्षण भंगूर. राजा शरीर जायाचे ठेवणे, धरेसे अभिलाष जने. मग महाराज मी काय करू? आयुष्यभर त्या परमात्म्याची सेवा कर. बरं परमात्म्याची सेवा केल्याच्या नंतर मला काय पदरामध्ये फळ पडन? महाराज म्हणतात ते सखे सोयरे तुझ्या सोबत येणार नाहीस, पण उभ्या आयुष्यामध्ये ज्याचं भजन केलं तो जगाचा मालक सोयरा म्हणून तुझ्या अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, वा वा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा,
अंतकाळेचा सोयरा, अंतकाळेचा सोयरा. हे तुका म्हणे विठुल रे, तुका म्हणे विठुल रे, देरा शरीर जायाचे ठेवणे, दर्शया भेला सजने, दर्शया दर्शया भेला सजने, आविला सजने. महाराज म्हणतात राजा, उभ्या आयुष्यामध्ये ज्या जगाच्या मालकाचं भजन केलं तो जगाचा मालक शेवटी स्वैरा म्हणून तुझ्या सोबत आल्याशिवाय राहणार नाही. अंतकाळी चा सोयरा तुका म्हणे विठुधरा. या जगाच्या मालकाचं भजन कर का शरीर जायाचे ठेवणे, धरीसी अभिलाष जने विठोबा रखुमाई. जय जय रखुमार, ज्ञानेश्वर रंगी रंगी रे श्री रंगे काय फुललासी पतंगे, शरीर जायाची ठेवणे, धरीसी अभिलाष जने. यथामती यथावकाश अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आजची सेवा नैमित्तिक स्वरूपाची होती. स्वर्गवासी अशोकराव चंपतराव गावंडे, माजी मुख्याध्यापक, नेताजी शाळा सरना जाऊन आज हे त्यांचं द्वितीय पुण्यस्मरण आणि आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता त्यांचे चिरंजीव अमोल अशोकराव गावंडे, सहशिक्षक आणि डॉक्टर अतुल अशोकराव गावंडे या दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता जे शास्त्राने योग्य मार्ग दाखवला त्या मार्गानुसार मात्र त्यांनी हे भजन कीर्तनाचा नियोजन केलं. नक्कीच वरून त्यांचे पिताश्री त्यांना आशीर्वाद देत असतील. मी होतो तेव्हा सुद्धा माझ्या लेकराने सेवा केली आणि गेल्याच्या नंतर 3 प्रकारचं दान केलं. या कुटुंबाला द्यावे तेवढे धन्यवाद. समस्त सर्व गावंडे परिवार या दुःखामध्ये सहभागी असलेल्या सर्व कुटुंबाला द्यावे तेवढे धन्यवाद. या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग प्राप्त झाला. कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्रातील संपूर्ण दिग्गज कलाकार मंडळी त्यांच्याकरता एकदा जोरात टाळी वाजवा. एकूण आमचे हरिभक्त परायण भजन सम्राट, भजनातले एक सूर सम्राट असणारे आमचे मृदुंग सम्राट, आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव आमचे सुरेश बाबा पात्रेकर महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहील. त्यांना सुद्धा धन्यवाद. नामसंकीर्तन यूट्यूब चॅनलचे मालक आमचे देवास सर गायकवाड, त्यांनी मला संपर्क केला. त्यांनी संपर्क केल्याबरोबर या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. आमचे परम मित्र हरिभक्त परायण पांडुभाऊ गलबे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले व हे समस्त सर्व या परिवारामध्ये सहभागी झालेले, दुःखाच्या सहभागी झालेले सगळे पाहुणे मंडळी, शिक्षक मंडळी, बाहेर गावून आलेले सर्व समस्त मंडळी तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. ही संपूर्ण वारकरी मंडळी या नारदाच्या गादीहून तुम्हाला मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या उपस्थित राहील त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. 2 मिनिटांमध्ये चालू होईल. पुढचं नियोजन झाल्याशिवाय कुणी उठू नका.